मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तणाव वाढताना दिसतोय। युती झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या हट्टामुळे काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे। जागा वाटप ठरवूनही वंचित बहुजन आघाडीने 5 वॉर्डमध्ये आपले उमेदवार कायम ठेवल्याने काँग्रेसचे उमेदवारही सोबत रिंगणात आहेत। त्यामुळे मतविभाजन अटळ मानले जात असून वॉर्ड 140, 181 आणि 116 मध्ये याचा थेट फायदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होण्याची शक्यता मानली जाते। या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे। मात्र मतविभाजनामुळे मराठी मतदार अधिक प्रमाणात ठाकरे गटाकडे झुकतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने परत केलेल्या 16 जागांवर काँग्रेसलाही उमेदवार देता न आल्याने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत। काँग्रेसने आता काँग्रेस विचारांच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून काही ठिकाणी ठाकरे गटाच्या सक्षम उमेदवारांना समर्थन देत भाजपला रोखण्याची रणनीती आखली गेली आहे। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर केला असून घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये आणि मराठी माणसासाठी परवडणाऱ्या घरांचं आश्वासन दिलं आहे। काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।